गोलंदाजी मार्कमध्ये वेदांत आपल्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने प्रतिस्पर्ध्याला थांबवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे या सामन्याची. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. खरं तर हा 32चा गट होता. 32 संघांना संधी देण्यात आली होती आणि त्यामधील संघांची मॅच फायनलचा सामना आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर पॉइंटला खेळला. क्षेत्ररक्षकाला ठेवलं त्या ठिकाणी. रचलंय क्षेत्ररक्षण. सापळा होता आणि या ट्रॅप मध्ये अलगदरित्या अडकला हा खेळाडू. धक्का क्रमांक पहिला बॅटर इथे होतोय तो प्रतीक नाईक बाद. एकला एक फलंदाज बाद झालाय. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल जो मात्र अवांतर राहिला. तदनंतर पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होत असताना गोलंदाज वेदांतला आपण पाहत आहोत. वेदांत पाटील हाफ ट्रॅकरची गोलंदाजी किंबहुना छाताडावरती येणारे भस्कन बाउन्सर आणि व्हेरिएशन त्याच्याकडे कमालीचा आहे. उंचीचा वापर चांगला करतो. टप्प्यामध्ये वेग चांगला पाहायला मिळाला. त्याच वेळेला दिशेवरचं असणारं प्रभुत्व नियंत्रण हे नेहमी चांगलं पाहायला मिळतं. ते गोलंदाजी वेदांत पाटीलची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आणखीन एक दमदार वजनदार शॉट. रीतीने त्याने दानपट्टा फिरवला. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. 5 धावा फलकाबाजी पाहायला मिळतात. मॅच चांगली पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाहीये. धावा बनतील बनवणारा हवा. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण मोहितला पाहतो. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंडेड स्ट्रोक होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. कमी गतीचा टाकला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतोय. सफलता इथे प्राप्त झाली आहे. डॉट बॉल येत असताना 5 धावा फलकाबाजी आहेत. आणखीन एक फायनलचा सामना ज्याचा आपण टॉस करतो आहोत. चला या पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि सायरा 11 काकडवाल. चला फायनलच्या मॅचचा टॉस. यावेळेचा फटका फसेल. इथे मात्र हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट पहा. अगदी वेगाने मोनीश चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि एक लिलया झेल त्याने घेतला. प्रतिम कॅच. आउटफील्ड मध्ये काय वेगळ्या प्रतीचा आहे क्षेत्ररक्षक. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला आणि अगदी शिताफीने इथे झेल कॅच करण्यात आलाय. उसाटणे टीम उसाटणे आणि काकडवाल या लवकर प्लीज टॉस घेऊयात. चला अनिलजी ढोपरे साहेब मी लक्ष भेदेन. चला टॉस साठी टीम कॅप्टन येऊ द्यात. त्वरित लवकरात लवकर चला आपला कर्णधार यायला हवा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 5ला 2 फलंदाज बाद झालेत. अंतिम सामना मेगा फायनल यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हे शेवटचे क्षण आता घोडाकडे निघालेत का पाहणं गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटीलचा वेग प्रचंड आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 5ला 2 बाद झाल्यात. शेवटच्या 2 चेंडू येण्या शेष. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेदांत पाटीलचा वेग इथे पाहायला मिळालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला गाई व्हायला हवी. सुजित सर विनंती करतो तुम्हाला परत एक फायनलची अजून एक मॅच आहे आपली. त्याचा टॉस करायचा आहे ग्रामीण विभागातली. तर प्लीज आपण या 40 प्लसच्या खेळाडूचं नाणं या स्पर्धेमध्ये खणखणीत वाजतंय. तो पप्प्या खारीक तर नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. यावेळेला स्विच हिट. व्हॉट अ स्ट्रोक. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. उसाटण्याचा कॉल असेल. सुजित सर इथे टॉस करतायत. खूप कमी आपल्याकडे. प्लीज जसा मॅचचा निर्णय लागेल त्याच्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड वरती यायचंय. सर तुमच्याकडे निमेजी पाटील साहेब आणि कुणाजी नाईक साहेब संघाचे पुरस्कर्ते आहेत. अर्थात जय बजरंग मिनिश 11 कारिवली संघाचे. मैदानाच्या आतमध्ये षटकाराला 11 धावा धावफलकावरती आहेत. 11ला 2 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती 11ला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत.
अनिकेत डोपरीचा ब्लॉक जेवढा असा चर्चेचा विषय राहतो ना, तितकीशी चर्चेची मॅच फायनलची राहू शकते. पुढचा सामना 11-2, परंतु पुढची मॅच येणं अजूनही बाकी आहे. त्याआधी हा सामना पहा, अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आला. धावा आल्यात, हवा थांबली आहे, परंतु ज्या वेगाने धावा येतात ना अक्षय पाटीलच्या बॅटमधून, तो थांबायला तयार नाही. आणखीन एक पलटी खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर कलटी येऊ शकला नाही. सिंगल आली धाव फलकावरती. 12 पूर्वार्धाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा त्या 12. उत्तरार्धामध्ये 13 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाने ठेवलंय. ते अर्थातच वरद विनायक टेंबिवली या संघाच्या समोर. आणि काय घडणार काय बिघडणार या आपण प्रवीणजी अर्जुने सर यांचा आवाज ऐकूया. निश्चितच या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. कोण ठरणार ओपन विभागातून या स्पर्धेचा मानकरी, कोण ठरणार ग्रामीण विभागातून या पहिल्या क्रमांकाचा मानकरी, या चर्चांना आता मात्र उदाहरण आलेलं असताना स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कमालीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला. धाव फलकावरती उभारल्या गेल्या 12, विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 13, आणि या 13 धावांचा कशा पद्धतीने होणार पाठलाग. चला, खेळाडूंना विनंती आहे पुन्हा एक वार या ठिकाणी पंचांना आपण या ठिकाणी सूचित करूयात की खेळाडूंना आपण सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्यात. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला हा सामना आणि या नंतरचा ग्रामीणचा मेगा फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खरं तर आतुरता, गेली 6 दिवसांची आतुरता पाहायला मिळाली होती मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धांचा शुभारंभ आपण पाहिला आणि तिथून मात्र या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला लागली होती. रायगड, ठाणे आणि त्याचबरोबर पालघर विभागातून काही संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तब्बल 48 संघाचा समावेश असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली आणि ही स्पर्धा आता मात्र सांगता समारंभाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय पाहुण्यांचं सातत्यानं आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळत आहे आणि हा मेगा फायनलचा लढत या ठिकाणी मैदानावरती होत असताना अगदी 13 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. चला, 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचं परीक्षण या ठिकाणी केली जाते. चेंडूचं परीक्षण म्हणजेच खऱ्या अर्थानं चेंडूचा बाउन्स तपासला जातो, सर्वाधिक महत्वाचा घटक. त्यानंतर चेंडूचा हार्डनेस तपासला जातो, त्याहूनही महत्वाचा घटक. आणि त्यानंतर जर पाहिलं तर चेंडूचं वेट, अर्थातच वजनाने जड, त्याचबरोबर कठीण आणि एक्स्ट्रा बाउन्स घेणारा चेंडू, या 3 गोष्टींच्या पातळीवरती जो चेंडू उतरतो ना, फलंदाज तो चेंडू खेळण्यासाठी निवडतात. आणि या ठिकाणी चेंडूची निवड झाली आहे. विजयासाठी लक्ष, येणारे 6 चेंडू आणि 13 धावा. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील आणि त्याच्या समोर आदित्य भोईर आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली सकाळ चॅम्पियन्स कप 2025 एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. शहरी विभागातील मेगा फायनलचा लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं ना तर ग्रामीण विभागातून 2 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उसाटे संघाचं जर पाहिलं तर गतवर्षीचा क्रिकेट हंगाम गाजवणारा हा संघ आणि याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टॉल वसूल करणारा अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. लोअर फुल टॉस मध्ये या ठिकाणी चेंडू कन्वर्ट केला गेला. खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, वेगानं सरप्राईज करण्याचा प्रयत्न, परंतु यॉर्क लेनचा चेंडू जरी वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असलं ना, तर ते ब्रह्मास्त्र जर का अचूक ठिकाणावर पडलं नाही तर तो खऱ्या अर्थानं नुकसान देणारा चेंडू ठरतो. आणि हेच नुकसान या ठिकाणी लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती विजयाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं जात आहे, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. आणखीन एक जोरकस प्रहार. फलंदाज जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय. कमालीचं टायमिंग. 2 चेंडूंवरती 2 घणाघाती प्रहार. स्कोर सर लेवल. केवळ एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. कमालीचा मेगा फायनलचे लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर दोनही संघ ताकदवर संघ आहेत, परंतु एक षटकाचा सामना, 13 धावांचं लक्ष. जणू मैदानामध्ये पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन हा फलंदाज आलाय की काय, त्याची देहबोली सांगते आहे. या कपावरती आम्ही आमच्या संघाचं नाव कोरणार, हा आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्या हातानं ही विजयी दौड या मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर संघ विजेता ठरलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघांना खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला कारिवली संघ आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय तो अर्थातच टेंबिवली संघ. आणखीन एक मेगा फायनल या ठिकाणी खेळवली जाईल.
चला मैदान सोडायचा आपला जल्लोष आम्ही जाणतो, परंतु आपला जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर साजरा करा, कारण आणखीन एक ग्रामीण विभागातील मेगा फायनलची लढत या स्पर्धेमध्ये एकीकडे असेल. खरं तर विजेत्या संघ टेंबिवली संघाचं आपण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करूया आणि हार्डलक या ठिकाणी मिनेश जय बजरंग विनेश 11 कारिवली संघ सेकंड द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, परंतु ज्या पद्धतीचा खेळ या संघानं केला ना, कमालीचा तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेंबिवली संघाचाही राहिला आणि त्याचबरोबर पाहिलं तर कारिवली संघाने देखील तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. परंतु यानंतर मात्र ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर अनिकेत डोपरे आणि त्याच्या साथीला अजय भंडारी याला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहायला मिळतात. विस्फोटक खेळाडू दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी अंतिम सामना मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि सायदा 11 काकडवाल.